नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. जर तुमचं वोटर आय डी कार्ड हरवलं असेल किंवा फक्त नाव आणि मोबाईल नंबर वापरून वोटर आय डी कसं शोधायचं, तसेच वोटर आय डी ऑनलाईन डाउनलोड कसं करायचं, हे सगळे आज आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप जणांना अजूनही वाटते की वोटर आय डी डाउनलोड करण्यासाठी मतदान क्रमांक म्हणजे जो ई-पिक नंबर असतो तो लागतो. पण मित्रांनो, आता नावावरून सुद्धा तुम्ही वोटर आय डी कार्ड काढू शकता आणि घर बसल्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही ते काढू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाव वापरून वोटर आय डी कसं शोधायचं, मोबाईलवरून वोटर आय डी कसं डाउनलोड करायचं, कोणती वेबसाईट वापरायची आणि कुठलेही एजंट किंवा कोणाला पैसे किंवा ऑफिसची फेरी न मारता तुम्ही घर बसल्या अगदी फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवरून तुम्ही वोटर आय डी कार्ड डाउनलोड करू शकता. तर ते कसं काढायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे वोटर. टाईप केल्याच्या नंतर ही जी पहिली वेबसाईट आहे तिथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नावावरून वोटर आय डी डाउनलोड करायचं आहे. तर त्याच्यासाठी स्क्रोल करून आपल्याला खाली यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. तुम्ही सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला स्टेट विचारले ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. पर्सनल डिटेल्सवरती तुमचं नाव इथे टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह नेममध्ये तुमचं वोटर आय डी कार्ड काढतेवेळी तुम्ही कोणाचं नाव दिलं होतं, पती किंवा वडिलांचं, ते इथे सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख लिहायची आहे. त्याच्यानंतर एज सिलेक्ट करायचं आहे. जेंडर विचारले, जेंडर टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे जिल्हा विचारले, जिल्हा टाकायचा आहे. विधानसभा क्षेत्र कोणतं आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो इथे जसा आहे तसा टाकायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. आपण इथे बघू शकता आपल्याला ई-पिक नंबर, तुमचं नाव वगैरे आलेलं आहे. हा जो ई-पिक नंबर आहे तुम्हाला नोट करायचा आहे, एकदा एका पेजवर लिहायचं आहे. आता परत आपल्याला बॅक यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ई-पिक डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इनचा पर्याय आलेला आहे. तर लॉग इनचा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला इथे मोबाईल नंबर विचारले, इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा जो कॅप्चा आहे जसा आहे तसा इथे टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी करायची आहे. रिक्वेस्ट ओ टी पी केल्याच्या नंतर जी मोबाईलवरती ओ टी पी आली असेल ती ओ टी पी इथे टाकायची आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता जो आपण ई-पिक नंबर आहे, जो नोट करून ठेवलेला आहे, तो ई-पिक नंबर इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट विचारले ते टाकायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सर्च केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचं नाव वगैरे आलेलं आहे, मोबाईल नंबर वगैरे आलेला आहे, तुमची माहिती आलेली आहे इथे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून बघू शकता सेंड ओ टी पीचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जी ओ टी पी आली असेल ती ओ टी पी इथे एंटर करायची आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे. तुमची ओ टी पी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुल मेसेज आलेला आहे. तुम्ही इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड अगेन करायचं आहे. आता तुमचा कार्ड हा तुमच्या मोबाईलवरती सेव्ह झालेला आहे. मेसेजसुद्धा आलेला आहे, बघू शकता तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन असं मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे वोटर आय डी कार्ड नावावरून वोटर आय डी कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.